विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। ज्ञानदेवा पाठ हरिहा वैकुंठ भरला घनदाट हरी दिसे। दुसऱ्या अभंगातील हे शेवटचं चरण आहे। दुसऱ्या अभंगातील आपण पाठीमागचे 2 भाग केले आहेत। वेद शास्त्र पुराण हरिला गातात हे खूप सविस्तर सांगितलं। मंथन करून परमात्मा हरिनाम आणि परमात्मा लोण्यासारखा कसा हातात घेतला पाहिजे, मंथन कोणाचं केलं पाहिजे याचंही सविस्तर वर्णन केलं आहे। आणि परमात्मा जीव आणि शिव यात आत्मरूपाने एक हरीच आहे याचे आपण वेदांत दृष्टीने भक्तिदृष्टीने चिंतन केलं आहे। आणि आज या ठिकाणी शेवटचं चरण दुसऱ्या चरणातील दुसऱ्या अभंगातील शेवटच्या चरणात माऊली ज्ञानोबा सांगतात ज्ञानदेवा पाठ आणि हरिहा वैकुंठ आणि भरला घनदाट हरी दिसे। तर या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनी वैकुंठ शब्द घातला आहे। तर ज्ञानदेवा पाठ आणि हरिहा वैकुंठ इथं नाम आणि हरी म्हटलंय आणि ज्ञानदेव पाठ हरिहा वैकुंठ आणि भरला घनदाट। आता इथं व्यापकत्व सांगितलं, तिथे पण हरी म्हटलंय। भरला घनदाट हरी दिशे म्हणजे परमात्म्याचं व्यापकत्व सांगितलं आणि तिथं पण हरी म्हटलंय। आणि ज्ञानदेवा पाटण हरी हा वैकुंठ इथं पण हरी असं म्हटलंय आणि वैकुंठ शब्द आलाय। तर माऊलीला नेमकं वैकुंठ म्हणायचं म्हणजे नेमकं काय म्हणायचं आहे? तर हरी हा वैकुंठ, हरीच वैकुंठ आहे का हरीचं नाम वैकुंठ आहे का हरिपाठ ग्रंथ हा वैकुंठ आहे का हरीचं स्वरूप हे वैकुंठ आहे? भरला घनदाट हरी दिशे हे काय भगवंताचं स्वरूप आहे, सच्चित आनंद असं व्यापक स्वरूप आहे। त्याला पण तो वैकुंठ शब्द आणि शास्त्रात तसा आलेला आहे या ठिकाणी। आणि म्हणून आता चारही दृष्टीने जर विचार केला तर या ठिकाणी शास्त्रदृष्टीने त्याचे चारही अर्थ लागतात, अजून अर्थ त्याचे होतात। आपण त्याचं सविस्तर चिंतन करणार आहोत। विशेषतः आपल्या विद्यार्थ्यांना, आपल्या आश्रमाच्या भक्तांना किंवा अजून सर्व या ठिकाणी हरिपाठ प्रेमी वारकरी आहेत ज्यांना श्रवण करायचं आहे त्या सर्वांच्या करता त्यांनी परत वैकुंठ शब्द त्याला शंका राहू नये, त्याला ऐकायची परत भानगड राहू नये। आपण एका शब्दाचाच त्याकरता विशेषतः जास्तीत जास्त विस्तारित सखोल आणि सर्वतोपरीने त्याचा आपण चिंतन करण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून आपल्या वारकरी संप्रदायामध्ये या हरिपाठाला काय ज्ञानदृष्टीने ज्ञानदृष्टीने सूक्ष्म दृष्टीने आणि अर्थदृष्टीने कसं पाहता येईल आणि लोकांच्या समोर आपल्याला कसं जास्तीत जास्त चांगलं मांडता येईल या पद्धतीने आपण चिंतन करून ती गोष्ट मांडत असतो आपल्या विद्यार्थ्याला आणि सर्वांना ज्याचा उपयोग व्हावा अशी आपली अपेक्षा म्हणून आपण अभ्यासपूर्वक या ठिकाणी ती गोष्ट करत असतो। तर इथं हरी हा वैकुंठ, हरिनाम हे वैकुंठ आहे असा मी अर्थ सांगणार आहे। आणि शास्त्रात तसं वर्णन केलं आहे पुराणामध्ये। हरिनाम हे नामाने वैकुंठ आहे, त्याप्रमाणे हरी याचं स्वरूप वैकुंठ ते पण आलेलं आहे। आणि हरिपाठ ग्रंथ याला जर वैकुंठ म्हटलं तर तो काही चुकीचा होत नाही, कारण नामाला वैकुंठ म्हटलं आणि हरीला पण वैकुंठ म्हटलं आहे। तर या संपूर्ण ग्रंथामध्ये भगवान नाम आलेलं आहे सगळं। आणि हा पूर्ण छोटासा ग्रंथ असला तरी तो हरिपाठ नाही, तो नामपाठच आहे, तो हरिनामाचा एक प्रकारचा पाठच आहे। आणि म्हणून या संपूर्ण ग्रंथामध्ये चरणाचरणामध्ये हरी शब्दाने हा पूर्ण ग्रंथ गोवलेला आहे। त्यामुळे या ग्रंथाला वैकुंठ म्हटलं तरी काही चूक होत नाही, भगवंताचं नाम हे वैकुंठ म्हटलं तरी काही चूक होत नाही, आणि भगवंताचं स्वरूप वैकुंठ म्हटलं तरी काही चूक होत नाही। तर त्याचं आपण क्रमक्रमाने मी तुम्हाला चिंतन सांगणार आहे या ठिकाणी। तर विचार जर केला तर भगवंताचं नामतः वैकुंठ, स्थानतः वैकुंठ, कार्यतः वैकुंठ, गुणतः वैकुंठ, पुत्रतः वैकुंठ, स्वरूपतः वैकुंठ आणि भूवैकुंठ अशी याचे आपल्याला विभाग करता येतील। नामतः म्हणजे भगवंताचं नाम हेच वैकुंठ आहे, आणि स्थानता म्हणजे भगवंताचं स्थान याला पण वैकुंठ म्हणलेलं आहे। कार्यता भगवंतानी जे कार्य केलं म्हणून त्याला विद्वानांनी संतांनी त्याला वैकुंठ अशी संज्ञा दिली आहे।
आणि गुणता त्याचे काही जे गुण आहेत त्या गुणावरून त्याला वैकुंठ अशी संज्ञा दिलेली आहे. पुत्रता एका ठिकाणी भगवंतानी वैकुंठ नावाने जन्म घेतला एका ऋषीच्या उदरामध्ये त्याचा पुत्र होऊन, तर म्हणून त्याला वैकुंठ असं म्हटलेलं आहे. आणि स्वरूपता तर त्याचं स्वरूप कसं वैकुंठ आहे हे पण मी आपल्याला सांगणार आहे. आणि आपल्या साधू संतांनी त्याला भूवैकुंठ असं म्हटलं आहे. आपल्या पंढरीला भूवैकुंठ असंही म्हटलेलं आहे. तर याचा आपण क्रमाक्रमाने विचार करू. तर पहिली गोष्ट नामतः वैकुंठ, त्याचं नावच वैकुंठ आहे. हे कशावरून? तर या ठिकाणी नामच वैकुंठ असण्याचा या ठिकाणी पुरावा आहे. आणि दुसरी गोष्ट भागवतामध्ये तसं वर्णन केलं आहे. आणि त्यामुळे आपल्याला नाम, भगवंताचं नाम हे वैकुंठ आहे. कसं वैकुंठ आहे? वैकुंठ पुरुष प्राण प्राण प्रणव पृथु. आद्य शंकराचार्यांनी या ठिकाणी विष्णू सहस्रनाम भाष्यामध्ये याच्यावरती भाष्य केलेलं आहे. आणि त्या भगवंताचं नाम वैकुंठ पुरुष प्राण या ठिकाणी पहिलं वैकुंठ शब्द आलं. मग भगवंताचे जे सहस्रनाम आहेत त्या सहस्रनामामध्ये वैकुंठ हे नाम पहिलं आलेलं आहे. म्हणजे भगवंताचं नाम, भगवंताला नामच वैकुंठ दिलेलं आहे. आपल्या लक्षात आलं असेल. किंवा भागवतात आजाम्याला व्याख्यान आलेलं आहे, त्यात ते असं एक वैकुंठ शब्द आलेला आहे भगवंताचं नाम म्हणून. विष्णू पुराणात जे आता सांगितलं ना शंकराचार्यांनी विष्णू सहस्रनाम भाष्यामध्ये, तर त्या ठिकाणी त्यांनी असं वर्णन केलं आहे. ते सांकेतम परिहास्यम वा स्तोवम हेलनमेवा वैकुंठ नाम ग्रहणम वा आशेष अघारणम विदुः. असं शंकराचार्यांनी आपल्या भाष्यामध्ये, आपल्या भागवतामध्ये या ठिकाणी आजामेल आख्यान आले, तर त्या आख्यानामध्ये हा श्लोक आलेला आहे. सांकेत्यम भगवंताचं नाम, जे आशेष अघहरणम म्हणजे जे घेतलं असताना आशेष नाम पूर्ण पापाची निवृत्ती ज्याने होते, असे जे भगवंताचे नाम आहेत, तर त्या नामातला प्रभाव. सांकेत्य म्हणजे याचा अर्थ काय? संकेत रूपाने एखाद्या मुलाला हाक मारली तर त्याला आपण एक संकेत असतो ना, त्याला संज्ञा म्हणतो आपण. संज्ञेच्या रूपाने जरी एखाद्याने भगवंताचं नाम घेतलं तर अशेष अघहरणम, तर आशेष नाम संपूर्ण पापाची निवृत्ती करण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये असतं. दुसरी गोष्ट परिहास्यम, उपासात्मक. काय तुमचा आला का देव? काय म्हणतो तुमचा राम राम? काय तुमचं पांडुरंग काय म्हणतो? काय पांडुरंग पांडुरंग करतो? मग तो काय उपासनी म्हणतो ना. तो उपासनी जरी म्हटलं तर नामातलं सामर्थ्य, उपासनी जरी म्हटलं, मग सांकेतिक भाषेने जरी म्हटलं तरीसुद्धा स्तोभम किंवा त्याला प्रतिष्ठा मिळवायची म्हणून जर तो लोक राम 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 त्याला उगाच त्या स्तोम माजवायचं असलं तरी स्तोम म्हणून जरी नामस्मरण घेतलं तरी त्याच्या पूर्ण पापाची निवृत्ती होते. आणि हे नम अवहेलना करून, एवढ्याला अवहेलना करीत जातं. काय राम राम म्हणतो, कोणाचं राम राम म्हणून बरं झालं, म्हण राम तर राम. जर अशी अवहेलना जर त्यांनी केली तर अवहेलना करून जरी घेतलं तरी ते पूर्ण पापाची निवृत्ती करतं. त्याचप्रमाणे मग त्या श्लोकामध्ये वैकुंठ नाम ग्रहणम, तसं वैकुंठ एक नाम आहे. हे मी आपल्याला काय सांगितलं? जर भगवंताचं नाम सांकेतिक भाषेने, उपहास भाषेने, कारण परिहास काय तर काय म्हणतो म्हणजे स्तोम म्हणण्याकरता, उपेक्षा करण्याकरता असं जरी भगवंताचं नाम उच्चारलं तरीसुद्धा सर्व पापाचं हरण करतं. जे असं नाम आहे त्या नामापैकी एक वैकुंठ नाम आहे. आणि ते वैकुंठ जरी तुम्ही म्हटले तर वैकुंठ नाम ग्रहणम आशेष अघरणम विदुः, असं जाणत्या माणसाने जाणावं असं या ठिकाणी भागवतामध्ये वर्णन केलं आहे. म्हणून भगवंताचं नाम हे वैकुंठ आहे. याकरता भागवतातला पूर्ण तुम्हाला प्रमाण सांगितलं. आणि विष्णू सहस्रनामामध्ये त्याला वैकुंठ म्हणलं, हे सुद्धा तुम्हाला शंकराचार्यांनी ही गोष्ट लिखित केली नाही, हे तुम्हाला पुराण या ठिकाणी प्रमाण सांगितलं. आता स्थान वैकुंठ, भगवान ज्या ठिकाणी राहतात त्या स्थानाला काय म्हणतात? वैकुंठ. तर त्याला असं काय म्हणतात? तो विकुंठायाम आसो यज्ञे वैकुंठे दैवते सह, असे.
तर विकुंठायाम असो जज्ञे, तर त्या विकुंठा नाम जे स्थान असतं त्या स्थाना ठिकाणी जे भगवंतांनी निर्माण केलं आहे, तर वैकुंठे दैवतम सह, त्या वैकुंठामध्ये आपल्या सर्व देवतेसह भगवान ज्या कालामध्ये जिथे राहतात त्याला काय म्हणतात, ते वैकुंठ. भगवान जेथे राहतो त्या स्थानाला काय म्हणतात, वैकुंठ. चाक्षुषस्य अंतरे देवः वैकुंठा पुरुषोत्तमः असं विष्णू पुराणात म्हटलेलं आहे. चाक्षुषसे नाम अंतरे, डोळ्यात. भगवंताचं स्थान इथं डोळ्यात पण मानलेलं आहे. मग जिथं राहतो तर असा राहतो, ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी त्या स्थानाला वैकुंठ असं नाव येतं. म्हणजे भगवान पंढरपुरात राहतात म्हणून पंढरपूरला पण वैकुंठ म्हटलं ना. भगवान जिथे राहतो त्याला वैकुंठ असं म्हणतात. तर त्याचं वर्णन केलं आहे. काय वर्णन केलं आहे, तर भूमीच्या वरती 8 कोटी, इथून 8 कोटी वर सत्यलोक आहे आणि तितकाच वर अजून मग वैकुंठ लोक आहे. आणि तो वैकुंठ म्हणजे भूमीपासून तर तिथपर्यंत कोशात वर्णन केलं आहे 18 कोटी योजन असं त्या ठिकाणी तिथं वैकुंठ आहे. आणि त्या 18 कोटी योजन असं ते वैकुंठ तिथं आहे. आणि त्यामध्ये मग अभयप्रद असा साक्षात भगवान लक्ष्मीसह आणि आपल्या सर्व पार्षदासह भगवान तिथे वास्तव्य करतात. आणि म्हणून त्या स्थानाला काय म्हणतात, वैकुंठ असं म्हणतात. आणि वैकुंठेच्या उत्तरेला 16 कोटी योजन असं अंतरावरती त्या ठिकाणी तो शैवलोक आहे. आणि त्या शैवलोक तिथे कैलास पर्वत आहे. आणि त्या कैलास पर्वताच्या ठिकाणी भगवान शिवशंकर पार्वतीसह तिथं वास्तव्य करतात असं हे पुराणात वर्णन केलं आहे. आणि हे व्यासाने वर्णन केलं आहे. आता कोणाला खरं वाटतं, खोटं वाटतं, कोणाला पुराण हे काही थोतांडय वाटतं, ते असं लोकांना कालबाह्य पण वाटतं. ज्यांना वाटतं त्यांना वाटतं. ज्यांची व्यासावरती, भगवान कृष्णावरती, आपल्या साधू संतांवरती ज्यांची श्रद्धा आहे ते ह्या गोष्टी खोट्या मानत नाहीत. ती वस्तुस्थिती आपण तिथे मानतो आणि मानायला काय आपल्याला काय त्याचा काय त्रास नाही. तर असं जे वैकुंठ आहे ते याचं वर्णन कुठे केलं आहे, पद्मपुराणामध्ये. तर स्वर्गखंड आहे आणि त्या स्वर्गखंडामध्ये पद्मपुराणात याचं वर्णन व्यासाने केलं आहे. त्यामुळे आपण ते नाकारू शकत नाहीत. म्हणून त्याला म्हणतात स्थान वैकुंठ. समजलं, भगवंताचं नाम वैकुंठ आहे आणि भगवंताचं स्थान वैकुंठ आहे. जेथे भगवान राहतात लक्ष्मीसह आणि आपल्या ऐश्वर्यासह, ते अभयप्रद असं मोठं पद आहे. आपल्या संत वाङ्मयात अनेक ठिकाणी वैकुंठीचा देव आणला भोताळा, काय वैकुंठी वाट पाहतो, वैकुंठाचं खूप गाथ्यामध्ये शब्द आले आहेत वैकुंठाचे. तर असं हे स्थान वैकुंठ आहे. त्याच्यानंतर काय, गुणतः वैकुंठ. भगवंताच्या काही गुणाने संत लोकांनी, ऋषी लोकांनी त्याला वैकुंठ असं म्हटलेलं आहे. कुंठम जडम विश्वम ओघम विशिष्टंच करोति, या कुंठा प्रकृती ताम गुणाश्रयेन स्वसृष्टे संजातः तेन वैकुंठः. त्यामुळे त्याला वैकुंठ असं म्हणतात. तर कुंठम जडम विश्वओघम. तर कुंठम याचा अर्थ आहे जडम, म्हणजे कुंठ म्हणजे कुंठित करणं. विश्वाचा जो ओघ आहे, या विश्वाच्या ओघाला तो एकत्र असा करून ठेवतो. विशिष्टंच करोते. विश्व ओघ जो आहे त्या ओघाला एक विशिष्ट प्रकारची रचना देतो तो. आणि विशिष्ट प्रकारची रचना देणारा कोण असेल, तो जो ही रचना करतो विकुंठा प्रकृतीताम गुणाश्रयेन. तर त्या विकुंठानाम प्रकृती, आणि ती प्रकृतीच्या गुणाने, या त्या गुणाच्या आश्रयाने भगवान काय करतो, याला सर्वांना एकत्र करतो. आणि मग स्वसृष्टे संजातः, ही संपूर्ण सृष्टी त्या गुणाच्या साह्याने भगवान या ठिकाणी निर्माण करतो. म्हणून त्याला गुणाश्रयामुळे तेन वैकुंठ. सर्व साधू संतांनी त्याला वैकुंठ असं म्हटलंय. संतांनी म्हणजे पाठीवर ऋषीमुनी, म्हणजे थोडक्यात व्यासांनी. ते 4 वेदा वदंती इति विदुर्बुधाः, असे 4 वेद वर्णन करतात असं हे कोशामध्ये वर्णन केलं असल्यामुळे याला काय म्हणतात, हे गुणतः वैकुंठ.
तो त्याच्या गुणात्मक प्रकृतीला घेऊन तिला विकुंठा असं म्हणतात. आणि ती विकुंठा म्हणजे सगळ्याला एकत्र करून ठेवते. आणि म्हणून अशा सृष्टीला निर्माण करण्याचा गुण ज्याच्याकडे आहे म्हणून त्याला गुणतः, आणि गुणावरून व्यासाने त्याला वैकुंठ असं नाव दिलं आहे. त्याचप्रमाणे कार्यतः त्यांनी काय काय हे अमुक एक कार्य केलं तर मग त्याला एक विशिष्ट प्रकारचं नाव येतं का नाही. जर एखादा लाकडाचं काम करीत असेल, शिल्पकाम करीत असेल तर त्याला काय म्हणतो आपण? सुतार. त्याला सुतार म्हणतो. जर कपडे शिवू लागला तर त्याला काय म्हणतो आपण? शिंपी असं म्हणतो. शेती करू लागला तर त्याला काय म्हणतो? शेतकरी असं म्हणतो. मग विशिष्ट जर काम केलं, भिंत बांधू लागला त्याला काय म्हणतो आपण? गवंडी. त्याला गवंडी म्हणतो की नाही. मग प्रत्येक या कृतीवरून त्या व्यक्तीचं काय होतं? ते नामकरण होतं. त्या व्यक्तीचं काय होतं? नामकरण होतं. मग तसं भगवंताचं जे कार्य आहे तर त्या कार्यावरून त्याला वैकुंठ असं नाव या ठिकाणी देण्यात आलं आहे. तर काय आहे? विविधा कुंठा गती प्रतिहती तस्या करता इति वैकुंठः. विविधा गती, नाना प्रकारच्या गत्या, हे सगळ्या ज्या गत्या आहेत तर ती गती काही सामान्य नाही. ती गती काही सामान्य नाही. फक्त तुम्ही वायूची गती पहा. आता आपण आजकाल टी व्हीमध्ये पाहतो, मोबाईलमध्ये पाहतो, ते अमेरिकेसारखे वगैरे इकडे जे काय असते मोठमोठे वादळं असतात, त्या ट्रका भरलेल्या असतात, फुल ट्रका भरलेल्या असतात. त्या ट्रकावर ती उडून घेते. ती प्रचंड झाडाशी उपटून घेऊन पळत होते. माणसं बी आता काल जे क्लिप पाहिली तर त्यात ते माणसं उडत होते असे, ते एकमेकाला धरून ठेवत होती. मग त्या वायूचा वेग आपण आवरू शकतो का? नाही. आता हे प्रचंड आपण पूर पाहतो. आता याच वर्षी आपण पाहिलं त्या हिमाचलमध्ये, तर त्या ठिकाणी वरून जे पर्वत घसरलेत त्यांनी पूर्ण गाव संपून टाकलं. आणि मोठमोठे प्रचंड असे मोठमोठे दगड, आपल्याला कल्पना पण करता येणार नाही, ते दगड वाहून येत होते खाली. आजकाल या यांत्रिक युगामध्ये हे मोबाईल, टी व्ही, आणि त्यामुळे आपल्याला ह्या गोष्टी सगळ्या पाहायला मिळतात. नाही तर आपण तरी काय पाहतो त्या ठिकाणी. तर इतका वेग त्या जलाचा आहे, इतका वेग वायूचा आहे. ह्या भूतांचा वेग कोण कसं काय आवरू शकेल? आणि मग त्याला म्हणतात विविधा कुंठा गते प्रतिहती तस्य करता इति वैकुंठः. ह्या नाना प्रकारच्या गत्या आहेत. त्या गत्या विकुंठा म्हणजे कुंठित करणं, प्रतिहत करणं. आणि त्याचा करता कोण आहे? त्याला गती देणारं कोण आहे? आणि ते गती देणारा तो आहे, तर त्याची गती आवरणारा सुद्धा कोण आहे? आणि म्हणून त्याला काय म्हटलं आहे? इति वैकुंठः. त्या विविधा गती प्रतिहतः कुंठः, नाही कुंठा गती प्रतिहती, म्हणजे त्या गतीचं कुंठन करणं, म्हणजे त्याला विरोध करणं किंवा त्या रोखून ठेवणं. आणि म्हणून यावरून त्याला वैकुंठ अशी संज्ञा देण्यात आली. याला म्हणतात कार्याहून कार्यतः त्याला वैकुंठ असं म्हटलेलं आहे. या कालामध्ये जगताचा आरंभ झाला त्या कालामध्ये हे पंचमहाभूत होते. आणि पंचमहाभूताचा वेग मी तुम्हाला आता सांगितला आहे. प्रत्येक भूताला वेग असतो. एखादा पर्वत जर पेटला तर तो कोणत्या गतीने अग्नी धावतो, हजारो लोक त्याला विझवायला लागतात. आपल्या खेडेगावामध्ये सुद्धा एखादी आपण आता अलीकडं नाही, आमच्या लहानपणी ते मोठमोठ्या गांजा भडकायच्या, सप्र पेटायचे, राहायचे ते घरं असायचे. आजकाल तो प्रकार कमी झाला आहे. ते जर पेटलं किती गाव जमलं, पाणी टाका तर गंजी गेली जळून, तो छप्पर गेलं जळून, अख्खा संसार. आणि आजही जळतं आहे. मोठमोठ्या कंपनीला अनेक प्रकारचे टँकर येतात, सगळे बिचारे ते प्रयत्न करतात, पण तरी त्यांना त्यांच्या हाताच्या बाहेर जाऊन सगळं जळून खाक होतं. कोट्यवधी रुपयाचे नुकसान होते. म्हणजे याचा अर्थ अग्नीची गती आपण रोखू शकत नाही, जलाची गती रोखू शकत नाही, वायूची गती आपण रोखू शकत नाही. इतकीच गती असते प्रत्येकाची. भूमीची गतीसुद्धा आपण रोखू शकत नाहीत. ही पृथ्वी किती वेगाने फिरते हे आपल्याला कुठं काय अंदाज आहे त्याचा. आणि म्हणून हे सगळं जगत आरंभ झाला त्या काळात पंचमहाभूताला जी प्रत्येक गती होती ती परस्पर काय होती, अशी भिन्न, ह्या बाजूने ह्या बाजूने ते जायचं. तर परस्पर विरुद्ध असणारी गतीने काय केली, परस्पर अशी एकत्र केली.
आणि एकत्र विशिष्ट पद्धतीने एकत्र जोडून त्या गतीचा प्रतिबंध केला आणि त्या गतीचा प्रतिबंध केला. त्या प्रतिबंधाचं नाव आहे विकुंठा. आणि म्हणून अशी विकुंठा कृती करणारा जो आहे म्हणून त्याला म्हणतात वैकुंठ. त्याला म्हणतात कार्यता. त्या कार्यावरून त्याला वैकुंठ ही संज्ञा आलेली आहे. समजलं. मग जसं भगवंताचं नामाने तो वैकुंठ आहे, स्थानाने तो वैकुंठ आहे, गुणावरून तो वैकुंठ आहे, तसा त्याच्या कार्यावरून तो काय आहे वैकुंठ आहे. आणि मग तुम्ही असं केलं तर मायेपासून ज्या कालात मायेपासून आकाश झाला, आकाशापासून वायू झाला, वायूपासून जल झालं, ज्या वायूपासून अग्नी झाला आणि अग्नीपासून जल झालं आणि जग त्याच्यापासून भूमी झाली, पृथ्वी झाली, असं काही ठिकाणी वर्णन केलं आहे. किंवा पंचमहाभूत निर्माण झाले असं पण वर्णन केलं आहे. आणि त्याला गती असते हे मी तुम्हाला सगळ्याला सांगितलं. पण मग त्याने काय केलं, मायेपासून आकाश झालं तर ते आकाश वायूशी संबंधित केलं आणि वायू आणि आकाश हे अग्नीशी संबंधित केलं आणि हे 3 मिळून ते जलाशी संबंधित केले आणि हे 4 मिळून त्यांनी भूमीशी संबंधित केले. म्हणजे भूमीचा अंतर्भाव जलात घेतला, जलाचा अंतर्भाव अग्नीत घेतला आणि अग्नीचा अंतर्भाव वायूत घेतला आणि वायूचा अंतर्भाव आकाशात. असे एकत्र जोडले. हे याला संश्लिष्ट याला म्हणतात. एकत्र जोडले आणि हे जोडण्याचं कार्य जे असतं यांचं जे वेग तो त्याचं कार्य त्याला विकुंठा म्हणतात, त्याला प्रतिरोध म्हणतात, अवरोध म्हणतात. आणि ती कृती केल्यामुळे भगवंताला वैकुंठ हे संज्ञा देण्यात आली आहे. त्याला म्हणतात कार्यावरून, कार्यतः वैकुंठ, त्या कार्यावरून त्याला वैकुंठ अशी संज्ञा देण्यात आली आहे. ऋषीमुनीने पुराणामध्ये अनेक ठिकाणी त्याचं वर्णन केलं आहे. असं कुठं वर्णन केलं, हे महाभारताच्या शांती पर्वत वर्णन आलं आहे. महाभारताच्या शांती पर्वत वर्णन आलं आहे. आणि कोणी वर्णन केले, शंकराचार्यांनी विसृष्णाम भाष्य आहे ना, त्या भाष्यावरती वर्णन करत असताना शंकराचार्यांनी हे वर्णन केले आहे. त्यामुळे आपण ते ना करू शकत नाही. महाभारताच्या शांती पर्वात हे आलं आणि शंकराचार्यांनी हे असं वापरलेलं आहे. विष्णू सहस्रनाम याच्यावरती भाष्य करत असताना आद्य शंकराचार्यांनी हा अर्थ सांगितलेला आहे आणि म्हणून त्याला वैकुंठ अशी संज्ञा आहे. म्हणून त्याला कार्यावरून, कार्यतः भगवंताला वैकुंठ म्हटल्या जाते. झालं. आता दुसरी गोष्ट काय आहे, पुत्र. तर त्याला काय म्हणतात, ते एक मुलगा जन्माला आला तर त्याला नाव येतं आणि मग त्या आईच्या नावावरून त्याला नाव येतं. बापाच्या नावावरून नाव आलेलं असं पाहिलं नाही. भगवंताला काय म्हणतात, भगवान अर्जुनाला किती वेळा कोणते नावं देतात. जसं म्हणतात धनंजय, हे कुंतीपुत्र म्हणतात का, पार्था असं म्हणतात. पार्था का म्हणतात, त्याच्या आईचं नाव होतं पृथा आणि त्याला पृथाचा तो पार्थ. किंवा अर्जुनाच्या मातोश्रीचं नाव होतं कुंती आणि कुंतीपुत्र म्हणतात का नाही, म्हणजे तिचं नाव होतं कुंता आणि कुंताचं झालं ते कुंती आणि कुंती असल्यामुळे तिचा पुत्र त्याला म्हणतात कुंतीपुत्र. म्हणजे अर्जुनाला जशी नावं आलीत असे अनेक पुराणामध्ये याचे खूप नावं आहेत. त्या ऋषीच्या पत्नीहून त्या पोरला तसं म्हटलं. तुम्हाला तर अशी अनेक उदाहरणं सांगेल, पण मला एवढं सांगायचं नाही, तुम्हाला एवढं सगळं कळालं. तर पत्नी विकुंठा शुभ्रस्य वैकुंठे सरसत्तमय ही तयो स्वकलया जज्ञे वैकुंठो भगवान स्वयं. भागवतात हे वर्णन आलेलं आहे. तर पत्नी ही वैकुंठा आणि शुभ्रस्य वैकुंठ हे सुरसत्तमय हे. शुभ्र नावाचे ऋषी होते आणि विकुंठा नाव पत्नी होती. तर त्या पत्नीचं नाव विकुंठा असल्यामुळे आणि त्या ऋषीचं नाव शुभ्र असल्यामुळे यांनी तपश्चर्या केली, अनेक तपश्चर्या केली आणि भगवंताने आमच्या पोटी अवतार घ्यावं असं वरदान मागितलं आणि त्यामुळे त्यांच्या उदरी हा भगवान वैकुंठ नावाने जन्माला आला. मग ते पुत्ररूपाने त्याचं नाव काय झालं, वैकुंठ असलं पुत्ररूपाने. आणि म्हणून तयो स्वकलया जज्ञे, म्हणजे त्या भगवंताने स्वतःच्या कलेने सगळे देवदेवते सण या ठिकाणी अवतार घेतला होता
आणि देवतेसह अवतीर्ण झाले आणि अवतीर्ण होऊन त्या कालामध्ये भगवान वैकुंठ नावाने हे प्रसिद्ध झाले होते. असं कुठं आलं हे भागवतामध्ये. म्हणून जे वैकुंठो भगवान स्वयं, हा भगवान स्वयं वैकुंठ आहे आणि वैकुंठ नावाने प्रसिद्ध झाला म्हणून त्याला म्हणतात पुत्रतः. पुत्र या रूपाने वैकुंठ नावाने तो प्रसिद्ध झाला म्हणून पुत्र वैकुंठा, पुत्रावरून त्याला वैकुंठ असं म्हटलेलं आहे. आता पुढे काय आलं आहे स्वरूपता वैकुंठ. तर स्वरूपता वैकुंठ त्याचा अर्थ आहे विगता कुंठा यस्य सवय वैकुंठ. तर विगता कुंठा यस्य, ज्याची विगता, ज्याची गती कोठेही कुंठित होत नाही म्हणून त्याला म्हणतात वैकुंठ. ज्याची गती कोणी रोखू शकत नाही, ज्याच्या स्वरूपाला कोणी रोखू शकत नाही, ज्याच्या वेगाला कोणी रोखू शकत नाही म्हणून त्याला म्हणतात विगता कुंठा यस्य सवैकुंठ. कुंठम ये विकुंठम यो वैकुंठा. तर ज्याची गती कोणी रोधू शकत नाही आणि ज्याच्या गतीचा रोध आणि अवरोध करणं जगात कोणालाही शक्य नाही, अशी ज्याची गती आहे ती गतीच त्याचं स्वरूप आहे. ही गतीच काय आहे त्याचं स्वरूप आहे. तर त्याच्या गतीला जो अवरोध करायला जाईल तो त्या स्वरूपातच येईल तो. त्यामुळे त्याची गती अवरोध करणारा त्याच्यापेक्षा अनंतपटीने मोठा असता तर त्याच्या गतीचा अवरोध केला असता, पण त्याच्यापेक्षा मोठं कोण असेल नाही. आणि म्हणून त्याला म्हणतात विगता कुंठा यस्य, म्हणजे ज्याची गती कोणी रोखू शकत नाही आणि ज्याची गती रोखण्याकरता अधिक जगात कोणाकडे शक्ती नाही. म्हणजे ज्याच्या गतीचा अवरोध होणं शक्य नाही आणि ज्याची गती कोणी रोखू शकत नाही असा अप्रतिहत गतिवान भगवान हे सुद्धा काय आहे वर्णन केलेलं आहे, पूर्णामध्ये वर्णन केलं. त्याची गती रोख होऊ शकत नाही आणि म्हणून त्याला काय म्हणतात स्वरूपान वैकुंठ. स्वरूपात वैकुंठ. आणि तुम्हाला ते एक सांगितलं आता ज्ञानदेव पाठ हरी हा वैकुंठ आणि भरला घनदाट हरी दिशे. तर व्यापकत्व हे त्याचं स्वरूप आहे. सच्चित आनंद असं परमात्म्याचं ब्रह्मरूपता हे स्वरूप आहे आणि त्याला पण वैकुंठ अर्थरूपाने त्याला वैकुंठ अशी संज्ञा देण्यात आलेली आहे म्हणून त्याला म्हणतात हे स्वरूपात वैकुंठ. आणि दुसरा शेवटचं काय आता भूवैकुंठ. तर भूवैकुंठ याचा अर्थ आपल्या साधू संतांनी जेथे परमात्म्याचं वास्तव्य असतं त्या स्थानाला वैकुंठ म्हणण्याची पद्धत आहे, परंपरा आहे आणि ती वस्तुस्थिती आहे. तर आज आपण वैकुंठीचा देव आणिला भूतळान धन्य हा आगळा पुंडलिक, धन्य हा आगळा पुंडलिक. मग वैकुंठीचा देव जर भूतळात आणला तर कुठं आणला तो पंढरपुरात आणला. मग आता पांडुरंगाचं वास्तव्य कुठे पंढरपूर आहे. पंढरपुरी जे भीमातटी आणि सुंदर मनोहर जे गोमठी हे का नाही, हा कटीकर ठेवून या कटी हा भेटीसाठी तेष्ट त्याचे. मग असा परमात्मा त्या चंद्रभागेच्या तीरावरती पंढरी नगरीमध्ये जर जो परमात्मा वास्तव्य करतो तर त्या ठिकाणाला काय म्हणणार तुम्ही वैकुंठ. आणि हे आपण म्हणतो का नाही, आपण म्हणत नाही, संतांनी म्हणलंय. तुकाराम महाराज म्हणतात त्या ठिकाणी अधिक अक्षराने एकान भूवैकुंठ म्हणे तुका. म्हणजे तिथं काय म्हणलंय वैकुंठ 3 अक्षर आहेत, वैकुंठाला 3 अक्षर आहेत. आणि पंढरपूर काय आहे म्हणजे काय आहे नाही पंढरी, पंढरी तर त्याला भूवैकुंठ म्हणजे भूमीवरचे वैकुंठ म्हणजे काय म्हणून म्हणतात अधिक अक्षराने एका वैकुंठ. त्यात काय भू एक शब्द घातला, अधिक अक्षर घातलं आणि त्यामुळे या भूमीला वैकुंठ असं म्हणतात. अवघीच पापी गेली दिगंतरी वैकुंठ पंढरी, वैकुंठ पंढरी देखील या पंढरीला वैकुंठ म्हटलंय. आणि ती सगळी गोष्ट आपल्या वारकऱ्यांच्या तर परिचित आहे. आपण पंढरीला वैकुंठ मानतो, कोणी माना न माना, आपण पंढरीला वैकुंठ मानतो. वैकुंठीचा देव तिथे आहे आणि वैकुंठीचा आनंद आपल्या वारकऱ्याला तिथं असतो. वैकुंठा जावया तपाचे सायास आणि लागे 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 करी नास जीवा बहु असं आहे. तर या ठिकाणी त्या वैकुंठला जाण्याकरता जीवाचा नाश म्हणजे काय करावं लागतं हे आपल्याला माहीत नाही, पण
तुकाराम म्हणत वैकुंठा जावया तपाचे सायासन लागे जेव्हा नाश करणे बहु. काय काय करावं लागतं, केवढी तपश्चर्या करावी लागते. परंतु या ठिकाणी तया पुंडलिके केला उपकार आणि फेडावया भार पृथ्वीचा. या ठिकाणी तुका म्हणे सोपी केली पायवाट आणि पंढरी वैकुंठ भूमीवरी. पंढरी वैकुंठ भूमीवरी म्हणजे या भूमीला आपल्या भूमीमध्ये पंढरपूरला वैकुंठ म्हणतात, याला म्हणतात भूवैकुंठ. असे जे वैकुंठाचे प्रकार मी तुम्हाला सांगितले, तर त्यामध्ये काय काय आलं ते नाम वैकुंठ, स्थान वैकुंठ, गुण वैकुंठ, कार्य वैकुंठ, पुत्र वैकुंठ, स्वरूप वैकुंठ आणि भूवैकुंठ. असे जे वैकुंठ आहेत ते वैकुंठ आहेत. आणि या ठिकाणी विशेषतः एका उपनिषदामध्ये वैकुंठाचे प्रकार आले आहेत. तर ते किती आहेत, ते 6 प्रकार आहेत. ते 6 प्रकार आले. त्यात म्हणलं एक नित्य वैकुंठ, पदविभूती वैकुंठ, विश्वक्षेण वैकुंठ, ब्रह्मविद्या वैकुंठ, तुलसी वैकुंठ आणि बोधानंद वैकुंठ. असं या ठिकाणी विशेषशत उपनिषदामध्ये हे आले. विशेषशत उत्तर उपनिषद. उपनिषदमध्ये 10च नाहीत, उपनिषद अनेक आहेत. त्यापैकी आपल्याला 10 माहिती प्रमुख आहेत, आपण ते मानतो. पण असे काही एका उपनिषदामध्ये असे हे 6 प्रकार आले आहेत. तर असं जे वैकुंठ आहे परमद्य, म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ आणि भरला घनदाट हरी दिसे. तर वैकुंठ शब्दाचे असे अर्थ आहेत. आणि या वैकुंठ शब्दाचा अर्थ इथं नामही होतो, भगवानही होतो आणि भगवंताचं स्वरूपही होतो. आणि असा जो परमात्मा आहे, तो त्या हरिनामाचा मी अखंड वैकुंठ स्वरूप असणाऱ्या परमात्म्याचा मी अखंड जप करतो. याचा अर्थ ज्ञानदेवी रम्य रमली समाधान. आणि पुढे काय आहे, हरीचे चिंतन सर्व काळ, ज्ञानदेवा गुढी हरिनामाची जोडी आणि रामकृष्णावडी सर्व काळ. मी सर्व काळ त्याचं चिंतन करतो. माऊली म्हणतात ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ भरला घनदाट हरी दिशे. असं या चरणाचं या ठिकाणी थोडक्यात आपण चिंतन केलं. पाठीमागचे 2-3 चरण झाले, त्याचं पण चिंतन झालं. प्रथम अभंगाचं सविस्तर चिंतन झालं, दुसऱ्या अभंगाचं सविस्तर चिंतन झालं. दुसरा अभंग या ठिकाणी आता संपलेला आहे. आता उद्याचा पाठ आपण तिसऱ्या अभंगाचा त्रिगुण आसार निर्गुण हे सार या अभंगाचा आपण चिंतन करणार आहोत. तर विशेषतः जे श्रोते आहेत त्यांनी आपल्या मित्रमंडळीला पण ऐकवलं पाहिजे ना. आपण वारकरी संप्रदायाचे उपासक आहोत, मग घडवी तयाशी अर्ध पुण्य लाभे. हे जर आपण अधिकांना ऐकवलं, काय वाट दावे त्या पुण्य नाही पार. आणि म्हणून आपण या वारकरी संप्रदायाचे माऊली ज्ञानोबा यांचे विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत जर पोहोचवले, तर त्याचं निश्चितच आपण वारकरी संप्रदायाचे काय प्रसारक पायक आहेत, आपण सेवक आहेत आपण त्याचे. आणि म्हणून जास्तीत जास्त आपल्या संबंधितल्या व्यक्तींना पण ऐकायला हे आपण द्यावं अशी अपेक्षा आहे. असो, झाल्याशिवाय आपण या ठिकाणी थांबूया. पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.